मी अभ्यासिकेतून बाहेर येण्याच्या टाइमला ते माझ्या अभ्यासिकेच्या खाली येऊन थांबायचे. मला म्हणायचे, तू माझ्यासोबत चल, गाडीवर बस. तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाइम दुपारी 2 ते 6 पर्यंत असायचा. मी तिथे क्लास करायचे. आता त्या दरम्यान प्रशांत खाटोकर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानंतर तिथल्या केबिनमध्ये एकटीला बोलवून घ्यायचे. तिथे ते माझे किस घ्यायचे. माझ्या छातीला आणि गुप्तांगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी-कधी क्लास संपल्यानंतर अगदी क्लासरूममध्ये कोणी नसताना तिथे सुद्धा ते मला किस करायचे आणि माझ्या संपूर्ण शरीराला बॅड टच करायचे. वारंवार त्यांनी माझ्यासोबत ते कृत्य केलेलं आहे. ज्या वेळी मी या सगळ्या प्रकाराबद्दल कोणाशी तरी बोलायला जायचे तेव्हा मला ते धमकी द्यायचे की तू जर कोणाला सांगितलं तर मी तुला मारून टाकेन, असं त्या पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. ही तक्रार आहे बीडच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका पीडितेची. अवघं 17 वर्ष तिचं वय आहे. त्या वयात तिला असल्या घाणेरड्या प्रकाराला सामोरं जावं लागतंय आणि तिच्यासोबत ज्यानं हा किळसवाना प्रकार केलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा शिक्षकच आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशा या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे यातला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे तो कुठल्या राजकीय पाठबळाच्या जीवावर असलं घाणेरडं कृत्य करणार होता का? आता त्या दोन्ही आरोपींनी पीडितेला कशा प्रकारे त्रास दिलेला आहे, सध्या बीडमध्ये कशा पद्धतीचं वातावरण तापलेलं आहे, सगळं सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, राज्यात गेल्या काही महिन्यापासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यांवरून चर्चेत असलेल्या बीडमध्ये दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत. कधी मारहाण, कधी दहशत पसरवण्याचा प्रकार, कधी रील्स, तर कधीच बँकेच्या फसवणुकीमुळे, कर्जबाजारीमुळे आत्महत्यासारख्या धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. आता बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आता त्यावरून विविध पक्ष, संघटना आणि पालक आक्रमक झालेले असून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. याबाबत पोलिसांना अगदी निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे. संबंधित घटनेतील आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही शिक्षक अगदी फरार आहेत. मात्र त्यांना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष, संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडलेला आहे. सोबतच या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यात यशस्वी झाले. त्यामुळे कृपया आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावं अशी मागणीही यावेळी करण्यात आलेली आहे. आता नेमका प्रकार काय आहे तेही पाहूयात. त्याचं झालं असं की बीड इथल्या एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा छेडछाड आणि लैंगिक छळ करण्यात आला. हा छळ करणाऱ्या 2 शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता मात्र शिक्षकांवरच गुन्हा हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं या 2 शिक्षकाचं नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. सध्या इथलं वातावरण ही चांगलंच तापलेले. पालक चांगलेच अगदी आक्रमक झालेले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात अगदी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा हा मंडळ दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहेत. पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केलेले आहे. यातच आरोपी शिक्षक विजय पवार हे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जाते. आता त्यातून त्या दोन्ही शिक्षकांना आता राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही पालकांनी केलेला आहे. आरोपी शिक्षक विजय पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आहेत. क्षीरसागरांसोबतचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल सुद्धा होत आहेत. आता दरम्यान अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची प्रसारमाध्यमांवर झळकलेली बातमी पाहून राज्य महिला आयोगाने या प्रकरणात तत्काळ दखल घेतली. उमा किरण क्लासेसमधील 2 प्राध्यापकांवर गंभीर आरोप असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याचं आयोगानं नमूद केलेलं आहे. आरोपी निश्चित होईपर्यंत क्लासेसची इमारत सील ठेवावी, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावं व फरार आरोपीचा शोध घ्यावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. अगदी इतर विद्यार्थिनींच्या तक्रारीची नोंद घ्यावी अशी सूचना केलेली आहे. आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ ईमेलद्वारे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. या घटनेतील जी पीडित मुलगी आहे तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे 11वीचे ऍडमिशन घेतला असून एप्रिल 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस इथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी 9 ते 12 पर्यंत उज्ज्वल अभ्यासिका इथे मी अभ्यासिकेला जायचे. सुरुवातीला काही नव्हतं, मात्र जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर 12 वाजता अभ्यासिकेतून बाहेर येण्याच्या टाइमला माझ्या अभ्यासिकेच्या खाली येऊन थांबायचे आणि मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल, गाडीवर बस. तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाइम दुपारी हा मंडळी 2 ते 6 पर्यंत असायचा. मी तिथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानंतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे. माझ्या छातीला व गुप्तांगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरूममध्ये कोणी नसताना तिथे सुद्धा ते मला किस करायचे व छातीला आणि इतर शरीराला बॅड टच करायचे. ते असं माझ्यासोबत
वारंवार करत असायची. यानंतर मी जेव्हा पण याबद्दल कोणाला बोलायला जायचे, तेव्हा ते मला धमकी द्यायचे, की "तू जर घरी कोणाला सांगितलं तर मी तुला मारून टाकेन." असं त्या पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. आता या मुलीने पुढे असंही म्हटलंय, की अनेकदा मला एकटीला बोलवलं, की बाहेर आल्यावर सगळे माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायचे. आता यानंतर या प्रकरणात असंही समजतंय, की या मुलीने हे सगळं तिथल्या तिथे विजय सरांना सांगितल्यावर विजय सर असं म्हणाले, की प्रशांत सरांना आम्ही यासाठीच ठेवलेलं आहे आणि तेही प्रशांत सरांसारखंच करू लागले. मंडळी, शाळेतील शिकवणुकीतून जर काही समजत नसेल तर अनेक पालक आपल्या मुला-मुलींना खाजगी कोचिंगला पाठवतात. आजवर खाजगी कोचिंग क्लासेसची परंपरा आपल्याकडे व्यवस्थित सुरू होती. मात्र गेल्या काही ह्या दिवसात त्याला विचित्र डाग लागताना दिसत आहे. बाकी यावर तुमचं मत काय आहे? कमेंट करून जरूर कळवा. तसेच विशेष भरेला मंडळी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.